नमस्कार. अमोलजी, आपलं ऐवज हे एक स्मृतिबंध हे आत्मकथन हा नुसतं दस्तऐवज नसून ते नाटक, प्रायोगिक नाटक, सिनेमा, समांतर सिनेमा, सामाजिक आणि राजकीय चळवळ यांचा गेल्या 60 वर्षांचा दस्तऐवज आहे. पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर असं लक्षात येतं की आपण लिहिलं त्यापेक्षा न लिहिलं गेलेलं भरपूर आहे असं वाटतं. तर हे जे न लिहिलं गेलं आहे ते आपण भविष्यात लिहावं असं म्हणावं असं वाटतंय. आणि तो पण दस्तऐवज असाच असेल यात तर शंकाच नाही आहे. आपण आपल्या संवादाला सुरुवात करूया. त्याच्यात अगदी सुरुवात अर्पण पत्रिकेपासून करूया. त्याच्यामध्ये तुम्ही असं अर्पण पत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे की विरोध करणाऱ्यावर त्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांना. ही वेगळी अर्पण पत्रिका तुम्हाला सुचली कशी? अर्पण पत्रिकाच काय, खरं म्हणजे हे सगळं लिखाण सुचलं कसं इथपासून सुरुवात करायला हवी. गेली एक 8-10 वर्ष खूप माझे जवळचे स्नेही आणि त्याहीपेक्षा जवळजवळ देशभरातले सगळे प्रकाशक माझ्या मागे लागले होते की तुम्ही तुमचं आत्मचरित्र लिहावं किंवा आम्हाला सांगा, आम्ही त्याचं शब्दांकन करतो वगैरे वगैरे असं सगळं. मी कधी ते फारसं मनावर घेतलं नाही. एक महत्त्वाचं कारण माझ्याकडे वेळ नव्हता. मी काही ना काही ज्या तुम्ही सगळी क्षेत्र उल्लेख केला त्या सगळ्याच क्षेत्रात लुडबुड करण्यात इतका मग्न होतो की वेळ काही अशा गोष्टीसाठी मिळेल असं दिसत नव्हतं. आणि हेही तितकंच महत्त्वाचं की मी जे काही लिहीन ते स्मरणरंजनाच्या पलीकडे काही महत्त्वाचं मी लिहू शकेन का, याबद्दल माझ्या स्वतःच्याच मनात शंका होती. मला स्वतःला स्मरणरंजनात फार काळ गुंतून राहायला आवडत नाही. म्हणजे माझा अगदी नेहमीचा अनुभव तुम्हाला सांगतो. आत्तासुद्धा इकडे किंवा मला येऊन मी तुमचा गोलमाल 62 वेळा बघितला असं सांगणारे लोक मला भेटतात. खूप मनापासून ते कौतुक करत असतात. पण धन्यवाद, थँक्यू याच्या पलीकडे मला काही बोलता येत नाही. याचं एक महत्त्वाचं कारण असं की गोलमाल होऊन आता इतकी वर्ष झाली आणि मी इतका पुढे गेलो की पुन्हा त्या काळात जाणं आणि त्या काळाच्या ज्या छान छान आठवणी होत्या त्याच्यातच गुंतून राहणं हा माझा पिंड नाही. त्यामुळे कदाचित लोकांना असंही वाटतं की हा फार शिष्ट आहे किंवा हा फार काही बोलका नाही आणि आम्ही एवढं कौतुक केलं तर हा फक्त धन्यवाद म्हणून गप्प बसतो. तर असा जो काही संवाद जर साधायचा असेल तर तो या निमित्ताने साधता येईल का? म्हणजे ते स्मरणरंजन, त्या काळच्या आठवणी या तर झाल्याच, परंतु त्यातून मी कसा घडत गेलो किंवा मी काय शिकलो, मी काय चुका केल्या, काय चुका वगैरे वगैरे असं हे सगळं जर मी लिहू शकत असेल तरच त्याला काहीतरी अर्थ आहे. नापेक्षा काही लिहिण्यात मजा नाही असं मला वाटत होतं. एक मोठा अपघात जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडला, कोविडचा जो काळ झाला, त्या कोविडच्या काळात आपल्याला अनायासे वेळ मिळाला. जो आपण वेळ नाही म्हणत असतो तो भरपूर वेळ मिळाला. म्हणजे काय करावं असा उलटा प्रश्न पडला अनेक लोकांना. त्यावेळेला मी हे लिहायला सुरुवात केली आणि बसून कागद आणि पेन घेऊन
जवळजवळ एक 450 पानं असतील, लिहून काढली. आणि ती लिहून काढल्यानंतर मी ते संध्याच्याकडे सोपवली आणि तिला म्हटलं की बघ, काही बरं जर वाटत असेल तर मग त्याच्यावर पुढे संस्करण कर, काय संस्कार करायचे, काय करायचं याचा विचार कर. फारच सुमार वाटत असेल तर आपण टाकून देऊया, असं म्हणून मी ते तिच्याकडे सोपवलं. अमोलजी, तुम्ही लिहिलंय की मी अपघाताने नट, नाईलाजाने निर्माता व निवडीने दिग्दर्शक झालो. तसेच माझा पिंड कलाकाराचा आहे. यातली कोणती भूमिका तुम्हाला अधिक आनंद देऊन गेली? अर्थात नाईलाजाने निर्माता यातून वगळला तरी उर्वरित 3 उरतातच. याबद्दल काय सांगाल? मला नेहमी प्रश्न पडतो की अशी एक निवड करा असा आपण का आग्रह धरतो. म्हणजे मी ज्या काही टोप्या डोक्यावर घातल्या किंवा ज्या काही वेगवेगळ्या भूमिका निभावल्या त्या सगळ्यांनी मला भरपूर आनंद दिला. म्हणजे अपघाताने अभिनेता झालो आणि आत्ता म्हटलं त्याप्रमाणे अपघातामुळेच हे सगळं लिहिण्याचा योग आला. परंतु अपघाताने झालेली गोष्ट ती आपल्याला चांगली कशी आत्मसात करता येईल हे प्रयत्न तर नंतरच्या काळात करतच राहिलो. दिग्दर्शक झालो तो सुद्धा अपघातानेच झालो. या सगळ्याबद्दल पुस्तकात बऱ्यापैकी सविस्तर लिहिलंय. हे सगळे अपघात जे माझ्या आयुष्यात घडले ते सुखद अपघात होते, यात काही वाद नाही. आणि हे सगळे अपघात, आणि त्यातला सगळ्यात शेवटचा अपघात म्हणजे संध्या माझ्या आयुष्यात आली तो, त्याच्याही बद्दल सविस्तर लिहिलंय. तर हे या सगळ्या अपघातातून मी काही शिकलो का, किंवा त्यातून ज्या वाटा मी निवडल्या त्या वाटा निवडण्यामागे माझा विचार काय होता. अपघाताने एखादी गोष्ट जरी आपल्या पदरी आली तरी ती आल्यानंतर ती निभावण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात, जे काही कष्ट घ्यावे लागतात, ते घेत असताना त्यातून आणखी ठेच काढताना, अवघडलेपण येत असताना, अशा सगळ्या भूमिकातून जात असताना काय काय गोष्टी दिशा दाखवत गेल्या आणि कशामुळे माझं आयुष्य जे समृद्ध झालं ते कशामुळे झालं हे शोधायचा प्रयत्न मी आता करतोय वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर. तर त्यामुळे त्याच्यातला एक भाग हा जास्त छान असं नक्कीच असू शकत नाही. तुमचं उत्तर हे असलं तरी मला असं वाटतं त्यांच्या प्रश्नामध्ये जे अपेक्षित आहे ती गोष्ट खरी आहे की कितीही झालं तरी तुला दिग्दर्शक असणं हे तुला जास्त आवडतं. आणि ते कसं, तू अक्रीतची जन्मकथा कशी झाली ते थोडक्यात सांगितलंस तर ते लोकांना आवडेल. म्हणजे नवरीपासून म्हणजे तेंडुलकर आले आणि असं. मी दिग्दर्शक झालो तोही अपघातानेच. परंतु दिग्दर्शक व्हावं असं मला खूप वाटायला लागलं होतं आधीपासून. मला ज्या पद्धतीचे चित्रपट आवडतात, ज्या पद्धतीची नाटकं आवडतात, जे करण्यात मी खऱ्या अर्थाने रमून जातो, तिकडे माझा कल आहे हे जेव्हा मला स्वतःच्या लक्षात आलं. म्हणजे उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर ज्या कारणासाठी तुम्ही सगळे माझं कौतुक करत असता, ज्या फिल्म्स, त्या सगळ्या समांतर धारेच्या फिल्म होत्या. मी त्यावेळेला अगदी ज्याला मुख्य धारेच्या फिल्म्स म्हणतो तशाही फिल्म्स मी केल्या. म्हणजे आंचल म्हणून फिल्म केली ज्याच्यामध्ये राजेश खन्ना, राखी, रेखा, प्रेम चोप्रा आणि मी असे
इतकी मोठी स्टारकास्ट होती, किंवा श्रीमान श्रीमती, संजीव कुमार, राखी, राकेश रोशन, सारिका, दीप्ती, मी, अशी खूप मोठी कास्ट, जीवनधारा, अशा अनेक फिल्म्स मी केल्या. अगदी मुख्य धारेच्या मसाला फिल्म्स आपण ज्याला म्हणू, अशा फिल्म्स त्या होत्या. त्या फिल्म करत असताना मी माझं सर्वस्व देऊन केल्या. परंतु माझ्या असं लक्षात आलं की ते करत असताना मला काही फार मजा आली नाही किंवा फार आनंद मिळाला नाही. या उलट मी जाऊन जेव्हा बिप्लबराय चौधरी नावाच्या एका दिग्दर्शकाने केलेली स्पंदन नावाची फिल्म करत होतो, तेव्हा मी त्याच्यामध्ये इतका हरवून जात होतो आणि मी मनापासून स्वतःला झोकून देत होतो. हे जेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं तेव्हा मी असं म्हटलं की आपण दिग्दर्शक म्हणून अशा फिल्म्स बनवूया. आणि नाईलाजाने निर्माता होणं हे जे आहे तेही माझ्या लक्षात आलं की अशा फिल्म्स बनवण्यासाठी सर्वसाधारण निर्माता तयार नसतो. तेही अनुभव मी ह्याच्यात लिहिलेले आहेत की कसं झालं, काय झालं. परंतु मी जेव्हा मग निर्णय घेतला की मी स्वतःच दिग्दर्शक होईल आणि त्यासाठी मग निर्माताही मी स्वतःच असेल. म्हणजे मग दुसऱ्या कोणाला तरी टोपी घातली असं नको वाटायला, किंवा याचे पैसे घेतले आणि ते बुडवले असा ठपका नको बसायला. आपण आपले पैसे घालूया आणि आपल्याला पाहिजे तशी फिल्म करूया. असं म्हणून जेव्हा मी सुरुवात करायचा विचार केला, त्याच्यातला एक खूप मोठा आणि अतिशय हृदय भाग म्हणजे ऋषिदानी मला कसा आशीर्वाद दिला आणि मला तू कर असं म्हणून पाठबळ दिलं, ज्याचा इंग्रजी पुस्तकाचं जे शीर्षक आहे व्ह्यू फाइंडर, तो व्ह्यू फाइंडर ऋषिदानी मला भेट दिला. त्याच्याबद्दल खूप सविस्तर लिहिलेला आहे आणि माझ्या आयुष्यातला एक अगदी खूप हृदय आणि हळवा असा तो कोपरा आहे. परंतु ते झाल्यानंतर मी अरविंद गोखल्यांची नवरी म्हणून एक कथा आहे त्याच्यावर सिनेमा बनवायचा असं ठरवलं. मी अरविंद गोखल्यांच्याकडे गेलो आणि त्यांना त्याचे हक्क घेण्यासाठी, आणि त्यांना म्हटलं की पटकथा संवादही तुम्हीच लिहा. आपल्यापैकी बहुतेक कोणालाच माहीत नसेल, अरविंद गोखले हे सिद्धहस्त कथाकार तर होतेच, कादंबरीकार होतेच, परंतु उमेदीच्या काळात त्यांनी प्रभात कंपनीसाठी पटकथा लिहिल्या होत्या. हे मला माहीत होतं, म्हणून मी त्यांना विनंती केली की पटकथा संवाद तुम्ही लिहा. तर ते हसले आणि म्हणाले की तू हे सांगितलंस मला खूप छान वाटलं, पण तिथून मी खूप पुढे गेलोय, आता त्या पद्धतीचं काम करावं असं मला वाटत नाही. म्हणजे ज्याला आपण कमिशन रायटिंग म्हणतो, म्हणजे कोणीतरी तुम्हाला सांगितलं हे या विषयावर असं असं लिहून द्या, तर हे कमिशन रायटिंग जे आहे ते लिहिण्यात मला आता फारसा रस नाही आणि आता वेळही नाही. म्हणजे माझी जी काही कमिटमेंट आहे, जे काही मी विचार केलाय आणि करायचं कबूल केलंय, त्याच्यामधून मला वेळ मिळेल असं दिसत नाही, त्यामुळे मी नाही करू शकत. परंतु त्यांनी अत्यंत आपुलकीने त्यांनी सांगितलं की विजय तेंडुलकर हा एक असा माणूस आहे की जो तुला छान काहीतरी सिनेमासाठी पटकथा वगैरे हे छान लिहून देईल, तू तेंडुलकरांच्याकडे जा. म्हणून मी तेंडुलकरांच्याकडे गेलो आणि तेंडुलकरांना सांगितलं असं असं आहे. तेंडुलकर अगदी मनापासून तयार झाले, त्यांनाही ती कल्पना खूप आवडली. आम्ही त्याच्यावर खूप काम केलं आणि अतिशय म्हणजे ज्याला व्यावसायिकपणे काम करणं कसं हे मी तिकडे तेंडुलकरांच्याकडून शिकलो. ते झालं आणि त्यांनी ती पटकथा माझ्याकडे दिली. ती पटकथा वाचल्यानंतर मला थोडंसं द्विधा मनस्थिती झाली, कारण मला ती आवडली नाही. आता तेंडुलकरांसारख्या लेखकाला तुम्ही लिहिलेलं मला आवडलं नाही असं म्हणणं
म्हणजे जरा बरंच धारिष्ट्य होतं, परंतु ते मी केलं. नाही म्हणायला मला फार फार सोपं जातं. माझ्या आयुष्यातलं मी खूप खूप गोष्टींना नाही म्हणत राहिलो. तर मी त्यांना ते नाही म्हटलं. का नाही आवडलं त्याच्याबद्दलही आमची थोडीशी चर्चा झाली. त्यांनी ती पटकथा ज्या लिहिल्या ती भाडं माझ्या हातात ठेवली आणि ते म्हणाले की सॉरी अमोल असं म्हणाले आणि गेले निघून. मी खूप अस्वस्थ झालो होतो की म्हणजे कुठे काय चुकलं, का हे रसायन नीट निर्माण होऊ शकलं नाही. असं होत असताना एक 2-4 दिवसांनी तेंडुलकर अचानक माझ्या घरी आले आणि मला म्हणाले की मी ही एक वेगळी पटकथा लिहिलेली आहे. ती NFDCची तेव्हा पटकथासाठी जी स्पर्धा असायची त्याच्यासाठी लिहिली होती. त्याच्यात पारितोषिकही मिळालं होतं. ही पटकथा तुझ्याकडे ठेव, म्हणजे तुझे मला त्याच्यासाठी मानधन दिलं होतंस त्याचा मोबदला म्हणून ही पटकथा ठेव. मी अवाकच झालो. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसानी, एवढ्या प्रतिभावंत लेखकांनी आपण लिहिलेलं या माणसाला आवडलं नाही ही राग म्हणा किंवा हे तर अजिबातच नाही. पण त्यांनी इतक्या प्रेमाने ते म्हणाले की ही पटकथा तू बघ वाचून. आणि मी ती पटकथा वाचली. ती मानवत हत्याकांडावर अशी ती लिहिलेली होती. ती मला भयंकर आवडली आणि मी अर्थात त्याच्यासाठी त्यांना मी म्हटलं की ह्याच्यासाठी तुम्हाला मी वेगळं मानधन देईन, कारण तुम्ही ज्या मानधनासाठी मानधन घेतलं होतं ती पटकथा मला आवडली का नाही हा मुद्दा नाही, पण तुम्ही ते काम केलं त्यामुळे त्याच मानधनात हे असा चिंदी चोरपणा मी करणार नाही आणि तुम्ही ह्याच्यासाठी वेगळं मानधन घ्या. आणि ती पटकथा मी घेतली आणि त्याच्यातून जो चित्रपट बनला तो आक्रीत. संध्याजींना माझा प्रश्न आहे. तुम्ही या पुस्तकाचं संस्करण केलं आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये अमोलजींनी म्हटले की अगणित घटना, माणसं, भावनांचे कल्लोळ, ओळखी अनोळखी चेहरे या साऱ्यांचे तपशील एका भल्या थोरल्या गोडीत कोंबणं संपतच नाही. तर अशा या ऐवजाचं संस्करण करून ते वाचनीय बनवतानाची तुमची काय भूमिका होती? पालेकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जवळजवळ एवढं मोठं बाळ माझ्याकडे दिलं होतं. 1-2 वर्ष मी ते हाती घेतलं नाही याला, कारण आय वॉज होपिंग की कोणीतरी दुसऱ्या माणसाने त्याच्यावरती संस्करण करावं. परंतु ते झालं नाही किंवा 1-2घांनी प्रयत्न केला पण ते पालेकरांना आवडलं नाही. मग मी हातात घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी खरंच लवकर घ्यायला पाहिजे होतं, कारण एवढं प्रचंड लिहिलेलं आहे. आणि म्हणजे त्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे काय ठेवायचं काय गाळायचं हा निर्णय घ्यायची माझी म्हणजे हे त्यांचं आयुष्य आहे. त्यामुळे मी हे अशा पद्धतीने गाळागाळ मी करू नाही शकणार. तर मग हे जर सगळं घ्यायचं आहे तर त्याला एक आकृतीबंध पाहिजे. नाहीतर मग माझा जन्म झाला, माझं शिक्षण झालं, माझं अमुक झालं, अशा अतिशय बोरिंग पद्धतीने ते गेलं असतं तर त्याच्यात मजा राहत नाही. आणि आम्ही फिल्ममेकर्स असल्यामुळे कुठलीही गोष्ट असेल ती कशा पद्धतीने सांगायची, म्हणजे त्यातला कुठला भाग एडिट करून आधी दाखवायचा, नंतर पुन्हा आपण फ्लॅशबॅक किंवा असं, तर या पद्धतीने ते सांगितलं तर जास्त मजा येईल. आणि म्हणून मी ती नॉन लिनियर म्हणजे एकरेषीय अशी लिहिली नाही, तर वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या कालखंडातल्या एकत्र करत प्रकरणं केली आणि त्याच्यातनं तो गुंफला. त्याच्यात 2 महत्त्वाच्या अडचणी अशा झाल्या.
एक म्हणजे ह्यांच्याकडे एकही स्वतःचा फोटो त्यांनी आयुष्यभर राखला नाही, एकही नाही. म्हणजे नाटकाचं मी समजू शकते, कारण नाटकच म्हणजे बाय नेचर असंच असतं की इथे तो पडदा संपला की त्याचं अस्तित्व संपतं. आणि पूर्वीच्या काळी तर ही लोक जेव्हा प्रायोगिक नाटक करायचे तेव्हा तर काही फोटो काढा, त्याचं आर्कायविंग करा, काहीच नव्हतं. सो ते मी समजू शकले असते. परंतु 25-30 वर्ष एवढा स्टार म्हणून माणूस काम करतो, पण त्याला अजिबात म्हणजे ही इज जस्ट नॉट व्हेरी, तो म्हणजे जे म्हणले ते की मी ते अडकून पडत नाही त्याच्यात. तर तो माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न होता की मी पुस्तकात फोटो कुठून आणू. आणि म्हणून मी शोधलं खूप जणांच्याकडे. तर मुंबईमध्ये बरेच कलेक्टर्स असतात, म्हणजे जुने 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 फोटो, पोस्टर्स, असं काका खजिना विकत घेऊन ते साठवतात आणि मग ते विकतात. तर मी चक्क अशा एका व्यक्तीकडनं भले मोठे पैसे देऊन तो सगळा खजिना विकत घेतला. मग त्याचा मला सगळं डिजिटाईज करून हाय रेझोल्युशन, पण पुस्तक तर 300 पानच. सो एवढं सगळं जमवलेलं, मग लोकांच्या पुढे काय काय आणायचं आणि काय काय नाही. सो म्हणून मला ती बारकोड म्हणजे QR कोडची कल्पना सुचली. म्हणजे आम्ही पुस्तकात एक खूप वेगळा प्रयोग केलेला आहे की सपोज बोलता बोलता ते त्यांच्या भूमिका या सिनेमाविषयी बोलतायत किंवा अनकही नावाच्या सिनेमाविषयी बोलतायत, तर तिथे मी एक बारकोड केलेला आहे. तो तुम्ही जर स्कॅन केलात तर तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर तर तुम्ही बघू शकालच, पण ती गंमत फक्त एवढ्या छोट्या पडद्यापुरती न राहता ते जर तुम्ही कास्ट केलं तर घरच्या मोठ्या टेलिव्हिजनवर तुम्ही कास्ट करू शकता. आणि 4K रेझोल्युशन सगळं असल्यामुळे अतिशय उच्च दर्जाचा तुम्हाला सिनेमा तिथे दिसेल. अशा पद्धतीने आमचे जे सगळे सिनेमे आहेत म्हणजे त्यांनी दिग्दर्शित केलेले ते जवळजवळ सगळे सिनेमे तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि त्याच्याचप्रमाणे पूर्वी जे फोटो मी म्हटले तसे तेही फोटो दिसतील तुम्हाला. किंवा यांचे चित्रपट जेव्हा यायचे तेव्हा आपल्याला आठवत असेल, तेव्हा जेव्हा पोस्टर्स लागायची, होर्डिंग्स लागायची, ती हाताने काढलेली असायची. आणि त्याच्यात एक रेफरन्स दिलेला आहे पालेकरांनी की नवीन चित्रपट ॲक्सेप्ट होईल नाही होईल, कसा होईल, लोकांना आवडेल पडेल, हे तर मनामध्ये शंका असायच्याच. परंतु माझं नाक किंवा माझे डोळे तिथे कसे दिसणार आहेत उद्या त्या होर्डिंगवर, अशी पण एक कुठेतरी पोटात कावळे असायचे. म्हणजे सो ती सगळी हाताने काढलेली जी पोस्टर्स किंवा होती यांच्या चित्रपटाची, तीही तुम्हाला तिथे बघायला मिळतील. सो अशा पद्धतीने एक वेगळा प्रयोग आम्ही याच्यातनं केला. सो अडचणी आल्या आणि ते आम्ही सोडवत गेलो. असं संध्याजी, याला जोडून माझा एक प्रश्न असा आहे की QR कोडची कल्पना तर भन्नाटच आहे, पण त्याचा फॉन्ट निवड, लेआउट, वेगळा फॉन्ट आहे, तो विशिष्ट फॉन्ट आहे. परत कलर जे आतमध्ये तुम्ही हे टाकलेले आहेत, आर्ट्स हे व्यवस्थित केलेले आहेत. हा सगळा प्रवास किंवा ही प्रक्रिया किती दिवस गेली याच्यात? आणि तुम्ही तर लॉयर होतात ना, याचा लेआउट वगैरे हे सगळं तुम्ही कसं केलं, कसं जमवलं? मला ॲक्च्युली म्हणजे मला डिझायनिंगचंच खूप आवड आहे. आमच्या चित्रपटातली वेशभूषा पहिली तुम्ही सगळ्यांनी बघितला असाल, शाहरुख खानचा, त्याची वेशभूषा मी केलेली आहे. किंवा नेपथ्य, मी आमच्या सगळ्या सिनेमांचं नेपथ्य मी केलेलं आहे. त्यामुळे मला ती आवड आहे. कुसूरच किंवा एक 5 वर्षापूर्वी सर जेव्हा 75 वर्ष पूर्ण झाली, तर तेव्हा असेच खूप महाराष्ट्रातनं किंवा अगदी देशातनं की आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आणि तुमच्याबरोबर काही ऑर्केस्ट्रा असेल आणि मग आपण तुमची 75 करूयात. मी म्हटलं तसं हे अशा पद्धतीच्या कार्यक्रमांपासून खूप दूर राहणारी व्यक्ती आहे. ते मला कळत होतं त्यांची अडचण, लोकांचं प्रेमही. तर मग त्याच्यातनं मला एक अशी आयडिया सुचली की अलीकडच्या काळात तुम्ही सुद्धा कोणी त्यांचं थिएटरचं काम बघितलेलं नाही आहे.
म्हणजे रंगभूमीवरचं त्यांचं जे अभिनय आहे तो बघितलेला नाहीये. तर म्हणून मी त्यांच्यासाठी एक कुसूर नावाचं नाटक लिहिलं आणि ते त्यांनी सुरुवातच केली होती की 25च प्रयोग मी करीन. तर ते आम्ही भारतभर केले, पण कोविडमुळे 25 केले आणि खरं लोकांचा इतका अतोनात प्रतिसाद होता की मग आम्ही असं ठरवलं होतं की छोट्या ठिकाणी पण आपण जावं. त्यातला कणकवलीला आम्ही केला, आम्ही लातूरलाही करणार होतो, म्हणजे आमच्याकडे प्लॅनिंग होतं ते सगळं की सोलापूर लातूर असं. परंतु कोविड आल्यानंतर मग ते सगळं संपलं. तर तो परफॉर्मन्स जो आहे, ते नाटक आहे, ते तुम्ही जरूर बघा. तेही डिजिटाईज करून आम्ही इथे दिलेलं आहे. तो QR कोड 17 म्हणून आहे. तर तुम्ही त्या नाटकाचा जरूर, आणि ही व्यक्ती केवळ पडद्यावरच नाही तर 75व्या वर्षी एंट्री घेतल्यापासून 80व्या मिनिटाला एक्झिट होईपर्यंत ती व्यक्ती एकटी आहे. आणि अतिशय अवघड नाटक आहे ते. का मी आता तुम्हाला देत नाही कारण, पण तुम्ही बघा मग तुम्हाला कळेल की द काइंड ऑफ परफॉर्मन्स ही इज गिवन इन दॅट. सो अशा गोष्टी सुचत गेल्या, करत गेलो. पुस्तक करताना आम्ही काही जे करतो, अगदी छोटीशी गोष्ट, ती देखणी असावी असं मला वाटतं. कारण शेवटी लोक बघतात हा दृकश्राव्य हे मीडियमच सगळं चित्र, आणि ते चांगलं असावं. हातात घेतलं पान की त्याला एक प्रकारचा तुम्हाला गंध येतो, एक ज्याला आपण स्पर्श मिळतो. तर इंग्लिश पुस्तक काढताना पण तुम्ही जर बघितलं असाल तर इंग्लिश पुस्तकं एक पिवळसर कागदांवरती छापतात. त्याचं कारण आहे, त्याचं अर्थकारण आहे, कारण ते हलकं असतं, त्याच्यामुळे ॲमेझॉनवरनं पटकन जातात, मग त्याची किमती कमी करू शकतो वगैरे वगैरे वगैरे. पण आम्ही दोघांनी असं ठरलं होतं की नाही, आम्हाला ब्लीच पेपरच पाहिजे, एका विशिष्ट पद्धतीचा कागदच पाहिजे. इट हॅज टू बी प्लेझंट रीडिंग. तर अशा पद्धतीने ते करत गेलो. आणि तुमच्या लातूरचाच एक गोड श्याम येनगे म्हणून एडिटर आहे मधुश्री प्रकाशनमध्ये, तर त्यांनीच हे पुस्तक प्रकाशन केलेलं आहे. आणि श्यामने खूप छान पद्धतीने त्याला आम्हाला मदत केली आणि साथ दिली आहे. तर श्याम, तू आहेस का इथे कुठे? श्याम, त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपल्या उदगीरचा आहे तो, लातूरचा आहे तो. अमोलजी, तुम्ही सर्वात जास्त चित्रपट वासू चटर्जी यांच्यासोबत केले. वासुदांसोबत 4, तर त्या खालोखाल ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत 4 चित्रपट केले. या सिनेमाला मिडल ऑफ द रोड असा सिनेमा म्हटलं जातं. अलीकडेच अभिजित भट्टाचार्याने एक पुस्तक लिहिलंय, त्याचं शीर्षक पण मिडल ऑफ द रोड असंच आहे. इंग्रजी पुस्तक आहे ते. त्यात जवळपास तुमच्या चित्रपटांचा खूप उल्लेख आहे त्याच्याकडून. खूप छान पुस्तक लिहिलंय त्याने. तर असे चित्रपट स्वीकारण्यामागे तुमची काय भूमिका होती? तुम्हाला आवडत होतं का असे सिनेमे करणं? मी म्हटलं त्याप्रमाणे मला तेच जास्त आवडत होतं. तुम्ही जर म्हणजे मिडल ऑफ द रोड असं त्याला एक आपण हे दिलं, शीर्षक दिलं, पण जर तुम्ही विचार केला, ऋषिदांचे सिनेमा बघा. ऋषिदांनी माझ्याबरोबर 4 सिनेमा केले, पण ऋषिदांनी फिल्म इंडस्ट्रीमधल्या सगळ्या टॉप स्टार्स बरोबर कामं केली. म्हणजे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली मुसाफिर नावाचा सिनेमा, जो जबरदस्त आपटला, परंतु त्याचा हिरो होता दिलीप कुमार. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा चित्रपट जो केला तो भरघोस चालला, त्याचं नाव होतं अनाडी, आणि त्याचा हिरो होता राज कपूर. त्याच्यानंतर देवानंद, मग राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, अशा सगळ्या टॉप स्टार्स बरोबर ऋषिदांनी सिनेमा बनवले. इतकं असून सुद्धा त्यांनी कधी गल्लाभरू चित्रपट बनवला नाही. त्यांनी एक वेगळा छान गोष्ट, छोटीशी गोष्ट, हृदयाला भिडेल अशी सत्यकाम सारखा चित्रपट धर्मेंद्रला घेऊन केलेला,
धर्मेंद्र त्याच्यातला हा त्याच्या ही मॅन आणि बाकी सगळं आपण जे बघतो त्याच्यापेक्षा किती वेगळा आणि किती संवेदनाशील असा ते कॅरेक्टर आहे आणि धर्मेंद्रचा परफॉर्मन्स सुद्धा. हा जो मिडल ऑफ द रोड सिनेमा होता हा त्या काळात म्हणजे 1960च्या अखेरीस हा उदयास यायला लागला आणि आय वॉज प्रिव्हिलेज टू बी पार्ट ऑफ दॅट असं म्हणायला हरकत नाही. मी तिकडे खूप रमायचो आणि अशा पद्धतीचे चित्रपट बनवण्यासाठी जो कोणी माझ्याकडे यायचा त्याला मी ताबडतोब हो म्हणायचो. म्हणजे एक छोटंसं हे सांगतो की त्या काळात जो चित्रपट बनायचा तो जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष असा टप्प्याटप्प्यानी तुकड्यांनी बनायचा. मी अशी माझ्या बाजूनी ऑफर द्यायचो निर्मात्याला की मी तुला काय जे 30 दिवस पाहिजेत माझे ते 30 दिवस मी सलग द्यायला तयार आहे आणि तू सलग घे आणि सबंध चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत तू सलग कर. हे आजकाल हे अगदी रूढ झालेलं आहे. म्हणजे आजचे सगळे टॉप स्टार सुद्धा अशाच पद्धतीत चित्रपट करतात. ही खूप छान बाब आहे. परंतु आमच्या काळात हे निर्मात्यांना सुद्धा जरा अवघड जायचं. ते म्हणायचे नाही बाबा सगळ्या लोकांना एकत्र एकदम करणं आणि हे जमत नाही आणि त्याच्या मागचं अर्थकारण सुद्धा. तर परंतु सांगायचा मुद्दा असा की या पद्धतीचा जो चित्रपट होता किंवा या पद्धतीची नाटकं मी केलेली नाटकं ही फक्त समांतर किंवा प्रायोगिक रंगभूमीवरच केली. मी कधीही धंदेवाईक रंगभूमीवर जाऊन काम केलं नाही आणि आउट ऑफ चॉईस मला ज्या ऑफर्स आल्या किंवा त्या मी नाकारल्या. मी म्हटलं त्याप्रमाणे नाही म्हणणं मला खूप छान जमतं. बॅरिस्टर नाटकाला ची पहिल्यांदा विचारणा सरांना झाली होती. त्याचा एक किस्सा सांगता येईल? बॅरिस्टर हे जयवंत दळवींचं खूप गाजलेलं नाटक बहुतेक लोकांनी म्हणजे त्या पिढीच्या लोकांनी तर बघितलं असेल. विक्रम गोखलेचा अद्वितीय अभिनय आणि त्याच्याबरोबर विजयाबाई स्वतः आणि विजया मेहता, चंद्रकांत गोखले असे खूप खूप सुंदर प्रयोग करायचे. ते सुरुवातीला ते स्क्रिप्ट माझ्याकडे आलं आणि तेव्हा गोवा हिंदू असोसिएशन ही जी नामवंत संस्था होती त्यांनीच ते नंतरही निर्माता तेच होते. परंतु सुरुवातीला दामू केंकरे ते दिग्दर्शित करणार होता आणि दामू केंकरेनी माझ्याकडे स्क्रिप्ट पाठवलं आणि बघ अमोल तू ही भूमिका करावीस असं मला वाटतं असं म्हणून पाठवलं. मी एक तर माझ्याकडे तेव्हा वेळ नव्हता कारण खूप शूटिंग चालू होती आणि खूपच मी व्यग्र होतो. त्याहीपेक्षा जास्त एक छोटीशी माझ्या मनातली एक किंतु जो होता तो असा की धंदेवाईक रंगभूमीवर 500 प्रयोग 600 प्रयोग म्हणजे यशस्वी नाटक असं आणि त्याच पद्धतीने नाटक बिल्डअप केलं जायचं, त्याचे प्रयोग केले जायचे. 500 प्रयोग तेच करत राहणं मला कुठेसं फारसं भावलं नाही ही कल्पना. आणि त्यामुळे मी दामूला म्हटलं की सॉरी मी काही ह्याच्यात भाग घेऊ शकत नाही. नंतर मग मी म्हटलं त्याप्रमाणे त्यानं विजयाबाईनी केलं, विक्रमला घेऊन केलं आणि त्याचे 500-600 असे प्रयोग छान अतिशय दिमागदार पद्धतीने झाले. आम्हाला लातूरकरांना सुद्धा तो प्रयोग बघण्याची संधी मिळाली होती. तेव्हा आम्ही खूप लहान होतो पण इथे रंगमंचावर ते विक्रम गोखले आणि विजयाबाईंचा थोडा माझा जिव्हाळ्याचा एक प्रश्न मी घेतो. मी गेली 20 वर्ष फिल्म सोसायटी चळवळीत काम करतो. तुम्ही पण फिल्म सोसायटी चळवळीशी संबंधित आहात. फिल्म फोरम असेल किंवा प्रभात चित्रमंडळ असेल त्या संस्थांच्या उभारणीत तुम्ही सुरुवातीपासूनच होता. तर या चळवळीचा तुम्हाला कितपत फायदा झाला तुमचे सिनेमे करताना? आणि याला जोडूनच असा प्रश्न माझा की बदलत्या तंत्रज्ञानाच्या गतिमान या काळात या चळवळीकडे तुम्ही कसे बघता?
कठीण प्रश्न आहे. म्हणजे या चळवळीकडे तुम्ही आता कसे बघता हा त्याच्यातला कठीण भाग. त्यामुळे मी त्याच्याबद्दल आधी बोलतो. आजच्या बदलत्या काळामध्ये मला असं वाटतं की ज्या कारणासाठी फिल्म चळवळ सुरू झाली, म्हणजे एक सुजाण प्रेक्षक निर्माण व्हावा, प्रेक्षकांना जगभरातल्या वेगवेगळ्या उत्कृष्ट कलाकृती बघायला मिळाव्यात आणि त्या बघितल्यामुळे त्यांची जाण जास्त प्रगल्भ व्हावी. कारण तोपर्यंत आपल्याला सिनेमा बघायला मिळायचे ते फक्त आपल्या देशात बनलेले आणि मुख्य धारेचे किंवा हॉलिवूडमधून आलेलेच. ह्याच्या पलीकडे जे काही उत्तम जगभरात बनत होतं, युरोपियन सिनेमा होता, जपानी सिनेमा होता, नंतर इराणी सिनेमा आला, हा सगळा सिनेमा हा फिल्म सोसायटी चळवळीमुळे प्रेक्षकांपर्यंत पोचायला सुरुवात झाली. आणि जो प्रेक्षक म्हणजे माझ्यासारखा प्रेक्षक त्यामुळे घडला, माझ्यावर जे संस्कार झाले ते या फिल्म सोसायटी मुवमेंटचे झाले. आज आता OTT प्लॅटफॉर्म आपल्याकडे आलाय, आपल्याकडे वेगवेगळे इतके चॅनल्स आपल्याला उपलब्ध आहेत आणि ज्याच्यावर हे सगळे देशोविदेशचे अतिशय उत्कृष्ट कलाकृती या आपल्याला सहजी घर बसल्या बघायला मिळतात. तर त्यामुळे जो प्रेक्षक सुजाण होण्याचा जो प्रयत्न फिल्म सोसायटीने सुरू केला होता ते काम आता तितकंसं अवघड राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना वेगळे मार्ग शोधायला पाहिजेत फिल्म सोसायटी मुवमेंटला. कारण प्रेक्षकांना सुजाण करण्यासाठी प्रयत्न हे आजही करत राहिले पाहिजेत असं माझं मत आहे. म्हणजे माझं इनफॅक्ट मत असं आहे की कलावंतांनी फक्त मनोरंजन यासाठी कला स्वतःची न वापरता त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक आपली रुची, आपली जाण, आपली समज ही जास्त जास्त प्रगल्भ कशी होत जाईल प्रेक्षक म्हणून असा काहीतरी प्रयत्न कलावंत म्हणून मी तो करतच असतो. परंतु माझ्या बरोबरीने कलावंत म्हणून प्रेक्षकांना सुद्धा आपण एक आणखी थोडं चांगलं काहीतरी जास्त दर्जेदार असं जर दाखवलं नाही तर आपण करण्याच्या धडपडीचा काय फायदा, असं म्हणून हे सगळे प्रयत्न हे फिल्म सोसायटीमधूनच आलेले. आणखी त्याच निमित्ताने एक छोटंसं सिनेमा आज आपल्यापर्यंत जो आणला जातो तो त्याच्या बॉक्स ऑफिस यशाच्या बद्दल आणला जातो. तुम्हाला जे सांगितलं जातं ते फक्त बॉक्स ऑफिसवर यांनी किती गल्ला कमावला आणि मग म्हणून तो किती चांगला चित्रपट आहे असं समीकरण मानलं जातं. हेच मुळात चूक आहे. म्हणजे त्यांनी धंदा किती केला ह्याच्यावर तो चित्रपट चांगला आहे का वाईट आहे हे ठरवायचं काही कारण नाही. तो एक वेगळा प्रांत आहे आणि तो छान आहे. म्हणजे त्याच्याबद्दल माझं काही भांडण नाही त्यांच्याबरोबर. परंतु RRR सारखा सिनेमा किंवा बाहुबली सारखा सिनेमा हा किती चांगला आहे किंवा याच्यामुळे माझी जाण किती जास्त प्रगल्भ होते याचा विचार आपण प्रेक्षक म्हणून करायला पाहिजे. आणखी एक फिल्म सोसायटीच्या निमित्ताने एक गोष्ट जी घडायची जी आज घडताना दिसत नाही त्या दृष्टीने प्रयत्न फिल्म सोसायटी करू शकते. फिल्म बघायची आणि फिल्म तिकडेच सोडून घरी जायचं हा आता प्रघात झालेला आहे. फिल्म सोसायटी मुवमेंटमध्ये फिल्म झाल्यानंतर त्याच्यावर एक चर्चा असायची. म्हणजे ही फिल्म का चांगली आहे, यात काय वेगळे प्रयोग केले गेले किंवा मला ही नाही आवडली का नाही आवडली याच्यावर चर्चा प्रेक्षकांच्या बरोबर आणि कोणी फिल्म मेकर असे टेक्निशियन्स बसून ही जी चर्चा व्हायची ही खूप सघन चर्चा होती आणि ह्याच्यातून आम्ही घडत गेलो असं मला मनापासून वाटतं. संध्याजी मी तुम्हाला विचारते, पुस्तकात दिसलेले पालेकर आणि पुस्तकाच्या पलीकडे जाऊन अजूनही आम्हाला माहीत नसलेले पालेकर, तर याबद्दल काही सांगाल?
ऍक्च्युली पुस्तकात तुम्हाला माहीत नसलेले बरेच से पालेकर दिसलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ त्यांना झोप विलक्षण आवडते. म्हणजे तुम्ही जर तो पॅरेग्राफ वाचलात लोकांसाठी तर लोकांना कळेल की कुठेही कितीही वेळ आणि कसेही ते झोपू शकतात. म्हणजे इथे पडदा तुम्ही पाडलात आणि सांगितलं की 10 मिनिटं आहेत का, ओके 10 मिनिटं मी झोपतो, मंद लयीत घोरण्याचाही आवाज येईल. म्हणजे इतके ते हुकमी झोपू शकतात. आम्ही सिनेमाच्या याच्यामध्ये ते एखादा शॉट आम्ही घ्यायचा आहे तर ते सिनेमॅटोग्राफरला सांगतात की दिवे लावा, असे 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 वगैरे, किती वेळ लागेल, 15 मिनिटं लागेल, ओके. मग ते खुर्ची घेतात, मागे जातात आणि इतकी गडबड चालू असते. म्हणजे आजूबाजूला सगळी आमचं सेट करतोय, हे करतोय, तरी ही व्यक्ती शांत झोपलेली असते. आणि मग झालं तयार, ओके चला येतो, असं. म्हणजे प्रचंड झोप आवडे आणि येते पण. हे मला फार विलक्षण आहे त्यांचं, ॲब्सोल्युटली. किंवा तुम्हाला कधीच कोणाला कळणार नाही ही गोष्ट त्यांनी स्वतःनी सांगितलेली आहे. म्हणजे ते दिवसाला 72 सिगरेट 25 वर्ष ओढायचे. म्हणजे त्यांचं फुफ्फुस त्यांची आहेत ती 136 वर्षाच्या माणसाची आहेत ती. आणि कोविडमुळे तुम्हाला सगळ्यांना फुफ्फुस किती छान निरोगी असली पाहिजेत वगैरे असं आपल्याला एक बौद्धिक दिलं गेलं ना. ह्या व्यक्तीला ते फार पूर्वीपासून माहिती आहे की आपली नाही आहेत म्हणजे फुफ्फुस. पण मग ती त्यांनी सोडल्यानंतर सोडली. म्हणजे 50व्या वाढदिवसाला जी सोडली ती एकही नाही. म्हणजे निर्धार आणि संयम जबरदस्त आहे. म्हणजे एकदा शिलगावली सुद्धा नाही त्यांनी कधी. असंच आहे. म्हणजे त्यांचा एकदा विचार करून एकदा हे करायचं म्हणल्यानंतर करायचं. किंवा असं, किंवा क्रिकेट वेळ. म्हणजे इथे आज अरे आपली मॅच असताना कशाला लोकांना इथे यायला लावतात, हे असं स्वतःच म्हणतायत. म्हणजे सो क्रिकेट वाईट, जबरदस्त क्रिकेट. आणि क्रिकेट ही गोष्ट इतकी वाईट आहे ना जगातली की कुठे ना कुठेतरी कोणीतरी चेंडू फेकत असतं, कोणीतरी बॅटनी मारत असतं आणि ह्यांच्यासारखी मंडळी बघत असतात. हा कलोसल वेस्ट ऑफ टाइम आहे खरं. पण त्यांना हे भयानक क्रिकेट वेळे जबरी आहे त्यांचं. नंतर गोड खाणं. मला असं वाटतं की गोड खाण्यासाठीच जेवतातही ते. म्हणजे आम्ही आता मजा म्हणजे सोलापूरहून इथे येताना मध्ये वाटेत माहितीये तुम्हाला, हा आम्ही थांबलो आणि अत्यंत शेमलेसली छान 2 बासुंद्या या व्यक्तीनी खाल्लेल्या. तुम्हाला ते माहित होतं का उजनीच्या बासुंदीचं? सरांना माहित होतं का? आम्हाला माहित नव्हतं. आमचे बरोबरचे जे ड्रायव्हर होते ना, हा, तर त्यामुळे मग असं काही असलं तर थांबायचंच. म्हणजे ज्या आत्ताच्या काळामध्ये एकतर त्यांना टचवूड काही डायबिटीज किंवा काही नाही, त्यांची एवढे सगळे व्हायसेस करूनही तब्येत, म्हणजे थँक्स टू हिज DNA ऍक्च्युली, की आई वडील म्हणजे काही त्यांची तब्येत खूप छान आहे. म्हणजे 80व्या वर्षी ते आज आई गेले 1.5 महिन्यात 7 लिटरेचर फेस्टिवल्सना आम्ही देशभर जाऊन आलेलो आणि इतक्याच छान पद्धतीने ते असतात. म्हणजे मला असं वाटतं त्याचं कारण कधी झोप येणं हीच आहे. म्हणजे त्याच्यात तो त्यांचा सगळा निचरा होतो आणि मला वाटतं ही काइंड ऑफ गेट्स रिज्युव्हनेटेड असं. मॅडम पण ते लिहिणे त्यांनी सगळं पुस्तकात अगदी प्रामाणिकपणे लिहिलंय. अन्यथा आत्मकथनपर पुस्तकामध्ये आरत्या ओळून घेणेच असते. त्याच्यात नाही, त्याच्यात एक गोष्ट त्यांनी लिहिली नाहीये की जी मी सांगणं अपेक्षित आहे खरं मला स्वतःला, की ही व्यक्ती कितीही बाका प्रसंग असला, कितीही अडचण असली, कितीही, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता जेव्हा 170 लोकांचं युनिट आमचं असतं तेव्हा काही ना काहीतरी प्रचंड, म्हणजे उदाहरणार्थ अगदी सांगते, धुसर नावाचा आमचा सिनेमा आहे, बारकोड आहे, तो अल्झायमर्सवरती बनवलेला. आम्ही 2013 साली तो बनवलेला असताना आम्ही गोव्यात त्याचं शूटिंग करणार होतो. 8 दिवस नाही 12 दिवस राहिले होते. ती जी मूळ हिरोईन होती जी आम्ही आमच्या डोक्यात होतं, तिने सांगितलं की माझ्या मुलाला काहीतरी अतिशय असाध्य रोग आत्ताच हे झालाय आणि मी येऊ शकत नाही. बरं, तुम्ही ऐकला त्याप्रमाणे आम्ही आमचे पैसे अधिक घालतो
सिनेमात. त्यामुळे किती पैशांचं नुकसान झालं असतं आम्ही त्याचं कम्प्लीट प्रोडक्शन त्यावेळेला केलं नसतं तर. मला अक्षरशः 2 दिवस रात्रभर झोप नव्हती किंवा ही व्यक्ती शांत होती. 3ऱ्या दिवशी उठून मला म्हणले मी रीमाला फोन करतो, रीमा लागू. आणि रीमा इज सच अ फॅन्टॅस्टिक ॲक्ट्रेस की ती हे करेल तर मला असं वाटतं की आपण पहिल्यांदाच तिचा विचार करायला पाहिजे होता. आणि तिने फोन केला त्यांनी. ऑब्व्हियसली कधीच असं होत नाही की यांनी कुणाला फोन केलाय आणि ह्याच्याबरोबर काम करणं वॉज एक म्हणजे कायमच सुवर्ण संधी असते. त्यामुळे लगेचच ती हो म्हणली. ती म्हणली की मला येईल का पण हे काम करता, किंवा मला जाऊन मी बघते अल्झायमरचे पेशंट कसे. तर हा म्हणला नको बघूस तू, आपण 1-2 दिवसाचं वर्कशॉप करू, आपण एक चर्चा करू. नजर जी असते की नाही, जो लॉस्ट माणूस असतो किंवा जे चालणं असतं एक शिथिल झालेलं, त्या 2 गोष्टीतनं तू अल्झायमरची पेशंट म्हणून उत्कृष्ट उभू करू शकशील. या एका सूचनेने किंवा एका डिरेक्शननी तिने काय अफलातून काम केलंय. तुम्ही बघा, जरूर बघा तो सिनेमा धूसर नावाचा. पण कधीही व्यक्ती रफल होत नाही. त्यामुळेच त्याचंच एक्सटेन्शन म्हणजे कधीही शिव्याशाप, कधीतरी निगेटिव्ह बोलणं, कधीच नाही. म्हणजे स्वतःवरती ते खूप निगेटिव्ह विनोद करतील पासून सगळं, पण दुसऱ्याला ते कधीच नाही. ही नेव्हर वुड टॉक एनिथिंग इल अबाउट एनीबडी. हा मला फार मोठा आणि ह्या आत्ताच्या सगळ्या अतिशय न आवडणाऱ्या राजकीय परिस्थितीत, सामाजिक परिस्थितीत राहताना जी घुसमट होते ती सुद्धा पुस्तकाच्या शेवटी ज्या पद्धतीने आणि ज्या संयमाने पण तितक्याच तीव्रपणे त्यांनी व्यक्त केली आहे, ह्याच्यावर तुम्हाला या माणसाचा एक पोत कळेल. अमोलजी, प्रायोगिक रंगभूमी असेल किंवा समांतर चित्रपट असेल, यातील अनेक कलावंतांनी नंतर व्यावसायिक नाटकं केली, सिनेमातून भूमिका केल्या, म्हणजे व्यावसायिक सिनेमातून. तुम्ही त्याकडे फार वळला नाहीत. पण ज्या काही थोड्या भूमिका तुम्ही निवडक केल्या त्या पण निवडकच होत्या. त्यातील काय थॉट प्रोसेस काय होती नेमकी तुमची? निवडकच भूमिका तुम्ही केल्या. मी अपघाताने अभिनेता झालो असं म्हटलं, पण अभिनेता म्हणून जे काही काम करायचं ते आपल्याला मनापासून आवडेल तेव्हाच करायचं असं मी ठरवलं. कदाचित माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला भरघोस यश मिळाल्यामुळे हा काही जण म्हणतात तसं बाज माझ्यामध्ये येऊ शकला की नाही, मी नाही, मला हे फिल्म नाही करायची असं म्हणून मी सरळ नाही म्हणायचो. कारण काय तर हे मी आधी केलंय, आता पुन्हा तेच करण्यात काय मतलब आहे, मला मजा नाही येणार. म्हणजे माझ्या पहिल्या 3 चित्रपट रजनीगंधा, छोटी सी बात आणि चितचोर हे तिन्ही सिल्वर ज्युबिली झालेले चित्रपट. याच्यानंतर मी जर भूमिकामधली खलनायकाची भूमिका निवडली तेव्हाही गदारोळ खूप झाला. आजही मला विचारतात की तुम्हाला भीती वाटली नाही का, किंवा कशासाठी हे करावं असं वाटलं तुम्हाला. म्हणजे सक्सेसफुल हिरो असताना खलनायक करायची काय गरज होती. तर माझ्यातला जो अभिनेता आहे, कलावंत आहे, त्याला काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं करून बघायची जी आस आहे आणि त्याच्यामध्ये एक जी मोठी रिस्क असते की आपण फेल जाऊ, आपण सपशेल तोंडघाशी पडू, आपल्याला हे जमणार नाही, मग बघूया ना जमतंय का, किंवा कशा पद्धतीने मला जमवता येईल हे शोधण्यात मला खूप रस होता. त्यामुळे मी या पद्धतीने वाटचाल करत राहिलो आणि मुख्यधारेचे जे सिनेमा होते त्या सिनेमामध्ये किंवा नाटकांमध्ये असं काही करायची कुठे संधीच नसते. किंबहुना मुख्यधारेचा सगळा जो व्यवहार चालतो तो एका साध्या गणितावर चालतो
की जे लोकांना आवडतं तेच पॅकेज पुन्हा 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 देत राहायचं. लोकांना हे आवडतं ना, लोकांना अँग्री यंग मॅन आवडतो, मग अँग्री यंग मॅन देत राहायचा. अँग्री यंग मॅन म्हणजे अमिताभबद्दल अशा अर्थाने मी नाही म्हणत. अमिताभ हा अप्रतिम अभिनेता आहे, अप्रतिम अभिनेता. म्हणजे त्यांनी त्या काळी हे प्रयोग नाही केले, नंतरच्या उत्तरार्धात त्यांनी केले. एवढंच काय तर मला नेहमी त्याचं कौतुक वाटतं आणि त्याच्याबद्दल एक वेगळा आदर आहे. तो साधी अगरबत्ती विकायची जाहिरात करतो, ती जाहिरात सुद्धा इतकी कन्व्हिन्सिंग करतो, अतिशय कन्व्हिन्सिंग पद्धतीने करतो. हे कसं जे मुख्यधारेमध्ये तुम्हाला वापरता येत नाही, मुख्यधारेमध्ये तेच 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 पुन्हा 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 करत राहावं लागतं आणि त्यामध्ये मला रस नाही, त्यामुळे मी कधी त्या वाटेला गेलो नाही. एका चित्रीकरणाच्या दरम्यान तुमची आणि स्टार जितेंद्र यांची भेट झाली होती. त्यावेळचा एक प्रसंग तुमच्या पुस्तकामध्ये आहे, तो थोडा मी वाचते. जेवताना मी जितेंद्रला विस्मयानं विचारलं, एकाच वेळी 6-7 व्यक्तिरेखा, त्यातले मागचे पुढचे संदर्भ, चित्रीकरणामधले निरनिराळे टप्पे यासारख्या गोष्टी तू कशा काय इतक्या सहजपणे पेलतोस बाबा? त्यावर दिलखुलास हसून तो म्हणाला, अरे वेडा की खोळा तू, मी फक्त कपडे बदलतो आणि माझी लोकांना आवडणारी जितेंद्रची व्यक्तिरेखाच पुन्हा पुन्हा तिथं सादर करतो. त्यातही पांढरी पॅन्ट आणि पांढरे बूट बदलावे लागतच नाही. त्याच्या या अत्यंत निरागसपणे दिलेल्या प्रांजळ उत्तरानं मी अवाक झालो. या प्रसंगाच्या अनुषंगानं मला असं विचारायचंय की तुमच्याकडे जेव्हा एखादी भूमिका यायची किंवा तुम्ही फक्त मराठी आणि हिंदीच नाही तर कानडी, बंगाली याही चित्रपटांमधून तुम्ही काम केलेलं आहे, तर त्या व्यक्तिरेखेचा कशा पद्धतीनं तुमचा अभ्यास व्हायचा किंवा काय पद्धतीचा विचार तुमचा असायचा? अपरिचित भाषेत काम करताना काय? अपरिचित भाषेत काम करताना तर माझी जी तारांबळ उडाली, तारांबळ हा फार माइल्ड शब्द आहे, असभ्य भाषेतच बोलावं लागेल काय झालं ते, त्यामुळे मी सांगत नाही. पण म्हणजे खरोखर मी कन्नड चित्रपट केला, सत्यू म्हणून जो अतिशय ख्यातनाम दिग्दर्शक, म्हणजे ज्याचा कदाचित तुम्हाला गरम हवा नावाचा उत्कृष्ट चित्रपट सत्यूनी बनवला होता. तर त्याच्यानंतर त्यांनी कन्नेश्वर रामा म्हणून कन्नडमध्ये सिनेमा बनवायचा. त्याच्यामध्ये अनंत नाग आणि शबाना आझमी हे 2 प्रमुख भूमिका आणि त्याच्यातला मुख्य म्हणजे तो जो हिरो असतो त्याचा जिवलग मित्र, त्याची भूमिका मी करणार होतो. मी तिकडे गेलो, शूटिंगला गेलो आणि आदल्या दिवशी मला उद्याच्या सीनचे डायलॉग काय आहेत ते प्रथेप्रमाणे दिले गेले. मी त्याला सांगितलं मला बोलून दाखव, कारण मी डायलॉग पाठ करताना त्याचा नाद मला जास्त महत्त्वाचा वाटतो आणि तो ऐकून मी डायलॉग पाठ करतो, म्हणजे असं वाचून पाठ नाही करता येत. तर ते ऐकले आणि ऐकल्यानंतर मी 4-5 वेळा ऐकल्यावर मी ते त्याला बोलून दाखवले. तर तो म्हणाला की काय तुम्ही कन्नड काय सुंदर बोलता हो, सुंदर, तुमचे उच्चार खूप छान आहेत. मग त्यांनी लगेच डायरेक्टरला बोलवलं सत्यूला आणि सत्यूनी ऐकलं, सत्यूही खुश झाला. हे झाल्यानंतर म्हणजे माझी छाती तर एकदम 56 इंचीच झाली ना. आणि दुसऱ्या दिवशी शूटिंगला मी गेलो एकदम खुशीत की आपण तिकडे लोकेशनवर संध्याकाळी 5च्या सुमाराला, ज्याला आम्ही मॅजिक आवर म्हणतो, म्हणजे मॅजिक आवर म्हणजे जो असा अगदी फिकट होत जाणारा प्रकाश असतो, जो फार फार तर अर्धा तास 40 मिनिटं म्हणजे डोक्यावरून पाणी एवढाच वेळ असतो. त्या वेळातच तो सगळा सीन जो काही आहे तो पूर्ण करावा लागतो. तर अशा पद्धतीने त्या सीनची जुळवाजुळव सुरू झाली आणि माझ्या एकदम लक्षात आलं की मी फक्त माझेच संवाद पाठ केले आहेत. अनंतनाग काय बोलणार आहे, त्याच्या कुठच्या वाक्यानंतर मी त्याला प्रतिसाद द्यायचा आहे, मग तो काय बोलणार, मग पुन्हा
असं मला काही ओ का ठो माहीत नाही, तो काय बोलणार आहे, तर मी काय करणार. माझी अक्षरशः वाट लागली. मी धावत त्याच्याकडे गेलो आणि अनंतला म्हटलं, अनंत पटकन तुझे डायलॉग बोल. तर अनंतनी सांगितलं. त्याच्या पहिल्या 2-4 डायलॉगमध्ये स्टेशन असा एक शब्द होता. मी तो लक्षात ठेवला, स्टेशन. ओके. मग त्याच्या पुढचे मग ते झाल्यावर माझे डायलॉग स्टेशन ऐकल्यावर. मग त्याच्या पुढचे डायलॉग आहेत ते त्याच्यामध्ये पोलीस असा एक शब्द होता, तो मी नोंद केला. आणि फक्त मी अभिनय कसला करतोय, मी फक्त वाट बघतो तो स्टेशन कधी म्हणतो. आणि स्टेशन म्हटल्यावर मी त्याला डायलॉग म्हटला. मग त्यांनी पोलीस असं म्हटलं, मी माझा दुसरा डायलॉग म्हटला आणि झाला, सीन कंप्लीट झाला. आणि सगळ्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला की मी काय सुंदर कन्नडमध्ये हे केलं सगळं वगैरे वगैरे वगैरे. तेव्हापासून कानाला धडा लावला की आपल्याला माहीत नसलेल्या भाषेत जर काम करायचं असेल तर फक्त स्वतःचेच डायलॉग नाही, दुसऱ्याचे काय डायलॉग आहेत, ती त्याच्यावर माझी काय रिॲक्शन असणार, हे सगळा गृहपाठ आधी करायला पाहिजे. म्हणजे नॉर्मली आपल्याला माहीत असलेल्या भाषेत जेवढं करायला लागतं तेवढं न करता त्याच्या जवळजवळ तिप्पट वेळ त्याच्यावर आणि एनर्जी घालवावी लागते. तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून मला तो तेव्हाचा डायलॉग मला अजून पाठ आहे. म्हणा ना मग. हा एक डायलॉग सोडला तर त्यांच्या एकाही सिनेमाचा एकही डायलॉग त्यांच्या लक्षात नसतो. म्हणजे ते लोक म्हणतात अहो गोलमाल मधलं काहीतरी म्हणा किंवा अजिबात लक्षात मला लक्षात राहत नाही. परंतु हे सगळं झाल्यामुळे तो डायलॉग अजून लक्षात राहिलाय. तो असा आहे, इथे कन्नड ज्यांना कळत असेल तर, हा, आದ್ರೆ ಕಳ್ಳರಿಗೆ ಕೊಲೆಗಡಕರಿಗೆ ಭೂಮಿ ಮ್ಯಾಲಿರೋದು 2 ಖಾಯಂ ಜಾಗ, ಒಂದು ಜೈಲು ಇಲ್ಲ ಗಲ್ಲು. आणि मला नंतर कळलं, फिल्म जेव्हा रिलीज झाली तेव्हा या डायलॉगला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. त्यामुळे मला छान वाटलं. संध्याजी, तुम्ही पालेकरांसाठी 8 पटकथा आणि नाटकाची संहिता लिहिलीत. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून तुमचा सहप्रवास कसा होता? मी लेखिका आणि ते दिग्दर्शक किंवा मी सहदिग्दर्शिका आज त्यांच्या बरोबर जड जाऊ शकलं असतं. परंतु आमच्यामधलं ट्युनिंग खूप चांगलं आहे. म्हणजे एकतर सेन्सिबिलिटीज दोघांच्या सारख्या आहेत, दोघांच्या आवडीनिवडी खूपच सामायिक आहेत. शास्त्रीय संगीत आवडणं, एकूणच संगीत आवडणं किंवा दृश्य चौकट कशी असावी याच्याबद्दलचं भान असणं, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात खूप फरक असताना तर मग जड गेलं असतं. पण तसं नाही आहे. मी जे किस्से ऐकलेत किंवा तुम्ही जे पुस्तकात वाचता, दिग्दर्शक म्हणून यांचे जे लेखकांबरोबर खूप झालेली भांडणं आहेत, म्हणजे तात्विक ऑफकोर्स. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी एका सिनेमामध्ये न विचारता संक्षिप्त केली. महेशजी ना, तूच सांग वाटल्यास तो किस्सा. पार्टी म्हणून नाटक महेश एलकुंचवारचं आहे, कदाचित वाचनात आलं असेल. पार्टी नाटक जेव्हा मी करायचं ठरवलं तेव्हा तालमींच्या दरम्यान माझ्या असं लक्षात आलं की ते बऱ्यापैकी शब्दबंबाळ नाटक आहे. शब्दबंबाळ हाच करेक्ट शब्द. म्हणजे जी गोष्ट तुम्ही 4 ओळीत सांगू शकता त्याच्यासाठी 4 पानं घ्यायची आणि मग छान, वा किती सुंदर अलंकारिक भाषा आहे, अमुक तमुक असं. तर मी ते सगळं काटछाट करून, म्हणजे महेशनी लिहिलेलं नाटक मला आता आठवत नाही किती त्याचं ड्युरेशन किती होतं, पण मी ते 90 मिनिटाचं केलं. आणि ते केलं, त्याचे प्रयोग सुरू झाले. त्याचे एक काहीतरी
5-6 प्रयोग झाल्यानंतर महेश तो बघायला आला. पण तू संमती घेतली नव्हतीस. म्हणजे मी आता लेखिका म्हणून मी वकील आहे लेखकांबरोबर. नाही, मी संमती घेतली नव्हती आणि ते न घेण्याचं कारणही माझ्याकडे आहे, ते मी नंतर सांगतो. तर महेशनी नाटक बघितल्यानंतर त्याला साहजिक आहे, त्याला ते आवडलं नाही. तो म्हणाला की तू काय किती काटछाट केल्यास, किती हे केलंय, छे हे. आणि त्याची एक वेगळी ऑब्जेक्शन होती, ते म्हणजे हे फारच फिल्मी केलंयस तू, असं त्याचं म्हणणं होतं. तर आमचे जे वाद झाले ते फिल्मी शब्दावरून झाले. आणि त्याचा एक मुद्दा असा होता की दिग्दर्शकाला जर इतके बदल करायचे आहेत तर त्यांनी स्वतःच नाटक लिहावं. मी म्हटलं अगदी बरोबर आहे, परंतु अगदी कंसात दिलेल्या सूचनेवर हुकूम असं जर नाटक करायचं असेल तर नाटककारांनी स्वतःच दिग्दर्शित करावं. याच्यावर आमचे वाद अगदी टोकाला पोहोचले. पण सगळ्यात मजा म्हणजे जेव्हा संहिता प्रकाशित झाली तेव्हा पालेकरांनी जी संक्षिप्त केली तीच छापली गेली. म्हणजे एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेलं काम खरंच छान होतं. त्याच्यानंतर मात्र काही बदल करायचा असेल संहितेमध्ये किंवा मूळ कलाकृतीमध्ये तर आम्ही रितसर परवानगी घेतो. म्हणजे पहिलीमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा विजयदान देथांची परवानगी घेतली त्यांना आम्ही स्क्रिप्ट वाचून दाखवलं की मी काय त्याच्यात बदल केलेले आहेत आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतरच आम्ही ते केले. सो बेसिकली आमचे वाद एक चर्चा या पातळीवर होतात. एखादा डायलॉग असतो ते मला थोडेफार बदल करायला सांगतात, पण जास्त आमचे काही वाद होत नाही. संध्याची एक विशेष उल्लेख करावायचा म्हणजे मी 2दा पुस्तक वाचलं. मी व्यवसायाने पत्रकार आहे, म्हटलं रस्वदीर्घ तरी कुठं सापडेल, बोलता येईल. एकही चूक नाही रस्वदीर्घची त्या पुस्तकामध्ये. म्हणजे कमाल आहे तुमच्या टीमची. अभिनंदन टीमचं. तुम्ही 3री आवृत्ती बघितलीत का? हो, 3री. हा, म्हणून. कारण पहिल्या आवृत्तीत होत्या चुका. आणि चुका सुद्धा काय झाल्या मी सांगते तुम्हाला. ऍक्च्युली मराठीत आम्ही ना, आमचं मराठी जे पूर्वीचं आहे ते अतिशय शुद्ध, म्हणजे शास्त्रशुद्ध जे टिपिकल मराठी असं ते आहे. बोली भाषा इतकी शुद्ध असण्याची गरज नसते, कारण आपला तसा काही हेतूही असण्याची गरज नाहीये. कारण कम्युनिकेशन, संवाद, आपण एकमेकांची भावना समजून घेतलं हे जास्त महत्वाचं वाटतं. परंतु तुम्ही लिहायला गेल्यानंतर ते असं तांदुळातल्या खड्यासारखं ते वाटतं. आता वाटतं असं मी म्हणते तर तवर अनुस्वार पाहिजे. तो अनुस्वार नसेल तर वाटत, हो ना. सो हा जो लिखाणातला जो आहे तर त्याच्यात बिनचूक असलं पाहिजे. तर आता नवीन रूल्स इतके बदललेत. मग इथे मराठीचे कोणी शिक्षिका किंवा प्राध्यापिका असतील तर ते तुम्हाला सांगतील हा की अचंबितच होतो आम्ही. आता गंमत हा शब्द ग वर अनुस्वार द्यायचा नाही. नवीन नियमाप्रमाणे गमत. आता हे कोणी काढले रूल मला माहित नाही. तर अशा पद्धतीने मग आम्ही काय केलं, ठीक आहे बाबा, तुम्ही एक आमच्या ज्या प्रूफ रीडर होत्या त्या पद्धतीने प्रूफिंग त्यांनी केलं होतं. सो वी सरेंडर्ड टू देम. मग त्याच्यानंतर आम्हाला वाटलं नाही आपल्यालाच त्रास होतोय. मग नाव आम्ही ते सगळं 3ऱ्या आवृत्तीत आता त्याच्यात श्यामनी खूप मदत केली, खूप म्हणजे खूप मदत केली. आणि ती आवृत्ती आता बऱ्यापैकी बिनचूक झाली असं म्हणता येईल. लातूरकर आहेतच असे. आपण मराठीबद्दल बोलतोय म्हणून एक सुचलेलं पटकन सांगतो. आपल्याला आता राजभाषा मिळाली म्हणून आपण खूप अभिमानाने छाती आपली फुगलेलीच आहे. आणि मला नेहमी जो प्रश्न पडतो की म्हणजे हे गंमत किंवा वाटतं, आपण जे रोज बोलीचालीची भाषा आहे, बोलचालीची भाषा, त्याच्यामध्ये इतकं चुकीचं आणि वाईट मराठी आपल्या कानावर सतत पडत असतं. सगळ्या चॅनल्सवर सगळे पत्रकार अगदी झाडून लगेचच असं म्हणतात. लगेच असा शब्द आहे, लगेचच कसा झाला,
म्हणजे लगेच मध्येच ते सगळं अध्यारूत आहे, पण आम्ही लगेचच म्हणतो. आता एकही माणूस मला लगेच म्हणणारा दिसला तर मला भरून येतं, मला पाय पडावं असं वाटतं. पण ही आपल्याला सवय झाली आणि आपण म्हणजे आजची पिढी आहे त्यांना लगेच हा शब्द चूक वाटेल, त्यांना लगेचच हा शब्द करेक्ट वाटणार, किंवा उच्चारामध्ये दीर्घ ह्रस्व किंवा त्याचा कोणी विचारच करत नाही. किंवा आणखी म्हणजे आपण सगळे आता मोबाईल शिवाय जगू शकत नाही. मोबाईल केल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क साधू इच्छिता तो व्यक्ती, असं मला जर अंगावर शहारा येतो तो व्यक्ती म्हटल्यावर, अरे तो नाही ती व्यक्ती आहे. तो व्यक्ती कुठून आला हेही मला माहिती आहे. हिंदीमध्ये तो व्यक्ती असतो, म्हणजे हिंदीतून आम्ही मराठी भाषांतर केलं आणि म्हणून आम्ही तो व्यक्ती म्हणतो. पण आता ह्या अशा गोष्टी ज्या भाषेची मजा आहे किंवा भाषेचं सौंदर्य आहे, भाषेची गोडी लागण्यासाठी यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. नाहीतर चुकीची मराठी हळूहळू इतकी रूढ होणार की माझ्यासारख्या माणसाला ती तोंडात खडा आल्यासारखीच वाटत राहणार. किंवा खातमा झाला, तो खातमा हा शब्द कुठून आला मराठीत, म्हणजे आणि कशासाठी, म्हणजे पर्दाफाश केला. हा बरोबर, बोलताना म्हणाले, बरोबर आहे. आणि आपल्याकडे त्याचं पितळ उघड पडलं असं खूप छान वाक्प्रचार आहे, पण कोणी कधी वापरत नाही. आता फक्त पर्दाफाशच होतो. चला, याला जोडूनच एक अमोलजी पुढचा प्रश्न असा की एकूणच समाजाची अभिरुची बदलता येते का? डॉक्टर लागू असं म्हणतात की उच्च अभिरुचीच्या लोकांनी प्रसंगी उद्धटपणा स्वीकारून सुद्धा दुसऱ्याची अभिरुची घडवायला उभं राहिलं पाहिजे. त्यांचं हे मत आहे, तुम्हाला काय वाटतं? 200% सहमत आहे. आमच्या सिनेमांमधनं हे करत गेलो आम्ही. ते सुद्धा जर प्रत्येक सिनेमा तुम्ही बघितला तर एक इच्छा मरणावरचा समांतर सिनेमा आहे, तो इच्छा मरणावरचा आहे, किंवा थांग हा सिनेमा आहे, तो समलैंगिकत्वावरचा आहे. म्हणजे हे आम्ही काळाच्या 10 ते 12 वर्ष आधी केलेले आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा अल्झायमर्स माहीत नव्हता तेव्हा आम्ही हा सिनेमा केला. किंवा अनाहत सारखा सिनेमा आहे, स्त्री लैंगिकतेचा संबंध जो आहे तो त्या पद्धतीने उभा केला. सो कुठेतरी आशयघन सिनेमे करून अभिरुची वाढवणं. आता ह्या पुस्तकात सुद्धा ज्या पद्धतीची मराठी आहे त्याने आम्हाला इतक्या लोकांनी कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहेत की असं मराठी आता वाचायला मिळत नाही. सो अभिरुची ही वाढवली पाहिजेच. या निमित्ताने एक आठवण झाली आणि लातूरच्या संदर्भातली आठवण असल्यामुळे आम्ही ध्यासपर्व नावाचा एक चित्रपट बनवला. हां, तर ध्यासपर्व चित्रपट हा रधो कर्व्यांच्या आयुष्यावर आहे. आता रधो कर्वे म्हणजे कोण आणि काय हे सविस्तर मी सांगत जात नाही, माहीत असायला पाहिजे खरं म्हणजे आपल्याला, परंतु नाही, तो दुर्लक्षित राहिलेला माणूस आहे. आज जे सगळे चरित्रपट म्हणून बनतात ते सगळे चरित्रपट फक्त राजकीय हेतूनी आणि राजकीय व्यक्तींविषयी बनले जातात. मी त्या दिशेला कधी गेलो नाही. ध्यासपर्वमध्ये रघुनाथ कर्व्यांचं एक अतिशय समर्पक आणि तरीही प्रक्षोभक असं विधान आहे की मूल हवं की नको, हवं असेल तर कधी आणि कोणाकडून हवं हे ठरवण्याचा हक्क फक्त स्त्रीला असायला पाहिजे. 1913 साली रधो कर्व्यांनी हे जाहीर भाषणात म्हटलं आणि त्याच्याबद्दल चप्पल फेकून मारण्यात आली त्यांना. हे ऐतिहासिक सत्य आहे. हा चित्रपट मी जेव्हा इथे आम्ही सगळीकडे अगदी जिथे जिथे आम्हाला नेता येईल तिकडे तिची रिळं घेऊन आम्ही गेलो आणि तो चित्रपट दाखवला. लातूरमध्ये जेव्हा त्या चित्रपटाचं प्रदर्शन आम्ही केलं, मला इतकं अजून सुंदर आठवण आहे की त्याच्यानंतर आम्ही
मी म्हटलं त्याप्रमाणे फक्त सिनेमा बघून घरी जायचं नाही, त्याच्यावर चर्चा करायची. म्हणून आम्ही चर्चा ठेवली होती आणि त्या चर्चेमध्ये पहिलाच प्रश्न एका पुरुषाने उठून केला की ज्याला ते वाक्य अजिबात आवडलं नव्हतं आणि पुरुषी अहंकाराला तर न पटणारच होतं. त्यामुळे त्यांनी त्याबद्दल थोडं चिडून किंवा थोडंसं त्याला चॅलेंज करणारे असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारल्यानंतर मी किंवा संध्या आम्ही कोणी उत्तर देण्याआधी ऑडियन्समधून एक बाई उभी राहिली आणि तिने त्याला उत्तर दिलं आणि तशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऑडियन्समधल्या बायकांनी दिली. अगदी वेगळा लातूरचा आमचा अनुभव आहे. लातूर मधला अनुभव आहे माझा. त्यामुळे आज लातूरमध्ये हे आपण अभिरुची वाढवायची का याच्याबद्दल मला वाटतं याच्यापेक्षा बोलकं उदाहरण काही असू शकत नाही. त्यावेळी सरांसोबत मी पण होतो. सरांनी असं सांगितलं होतं की आठवडाभर सिनेमा राहू दे, माझं नुकसान झालं तरी चालेल, पण तो लोकांनी बघितला पाहिजे. आम्ही आता QR कोड तर्फे तुम्ही जरूर बघा ध्यासपर्व आणि पुस्तकाचा शेवटही सरांनी ध्यासपर्वावरतीच केलाय. कारण आपल्याला आपण कोते असतो याची जाणीव होते. म्हणजे रधोकर्म्यांसारख्या माणसाचं महानपण न जोखण्या एवढा कोतेपणा आपण घेऊन राहतो आणि आपलं स्वतःचं महत्व वाढवत राहतो किंवा असं. या सगळ्यातनं एक कुठेतरी अंतस्थ होऊन आपण विचार करण्याची गरज आहे. तुम्ही जरूर ध्यासपर्व बघा, जरूर. अमोलजी, मला तुम्हाला असं विचारायचं की राज्यनाट्य स्पर्धांच्या संदर्भामध्ये तुम्ही एक जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये एक उल्लेख असा केलेला आहे की ताज्या दमाच्या नाटककारांविषयी लिहिताना एक उल्लेख असा की हमो मराठे यांच्या निष्परणाचा तुम्ही केलेला आहे आणि छोट्या गावातून ते नाटक त्या स्पर्धेला गेलं होतं. अभिमानानं मला सांगावं असं वाटतं की ते लातूरमधूनच नाटक स्पर्धेला गेलेलं होतं. त्या काळातला राज्यनाट्य स्पर्धांचा दर्जा किंवा प्रेक्षकांचा मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद असायचा आणि आत्ताच्या सध्याच्या ज्या नाट्यस्पर्धा आहेत त्या थोड्याशा दुर्लक्षित होत आहेत असं तुम्हाला जाणवत आहे का? पण हा पुन्हा बदलत्या काळाचा महिमा आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे आपण आवर्जून नाटकाला जातो का, नाटक बघायला जातो का, आणि ते सुद्धा धंदेवाईक नाटक नाही. धंदेवाईक नाटक येतं आणि ते मग आपण बघतोच, परंतु धंदेवाईक पेक्षा वेगळं. मग त्याला ठप्पा लावायचं कारण नाही, समांतर म्हणायचं, प्रायोगिक म्हणायचं, ते महत्त्वाचं नाही. परंतु एक वेगळा प्रयत्न करणारं नाटक हे आज महाराष्ट्रात कोपऱ्या कोपऱ्यात होताना मला दिसतं. म्हणजे आमच्या काळी राज्यनाट्य स्पर्धेत सगळे दिग्गज म्हणजे विजया मेहता, नंदकुमार रावते, दामू केंकरे यांच्यापासून माझ्यासारखा लिंबू टिंबू असे लोक आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत भाग घ्यायचो. परंतु त्याच वेळेला लेखक रत्नाकर मतकरी राज्यनाट्य स्पर्धेतून घडले, शंदा नवरे, हे सगळे लेखक हे तिकडून घडले आणि त्यामुळे राज्यनाट्य स्पर्धेमुळे एक जे नाटकाचं वातावरण हे असं फार मंतरलेलं होऊन जायचं. त्याचा सगळा फायदा आम्हाला मिळाला, त्याचा अनुभव आम्हाला मिळाला. परंतु त्याच बरोबरीने आज मी म्हटलं त्याप्रमाणे आज नाशिक, औरंगाबाद अशा ठिकाणून सोलापूर ह्या छोट्या छोट्या म्हणजे मुंबई पुण्याचं असं एक सगळं जे काही घडतं आणि प्रायोगिक विशेषतः ते मुंबई पुण्यात असा एक आव असायचा त्यावेळेला. तर त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणाहून ज्या पद्धतीची प्रायोगिक नाटकं आज बघायला मिळतात मला खूप छान वाटतं. आणि इतकं बरं वाटतं की ही खरी चळवळ म्हणजे ज्याला आपण सतत काहीतरी वेगळं प्रयोग करून बघायची जी उर्मी आहे ती आजही तितक्याच जोरात आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे कलामंचचा तुमचा उपक्रम आहे किंवा आहे तर त्याच्यामध्ये जर
आपल्या वयाच्या माणसांपेक्षा, म्हणजे मॅडम तुमच्या स्टुडंट्समधनं, किंवा आज सुद्धा मला असं वाटलं की तुमच्या स्टुडंट्समधले काही मुलं आली असती ना, तर इट्स मोर इम्पॉर्टंट. म्हणजे आपली म्हणतो तसं आपलं आता झालंय सगळं, काय आता फार फरक पडणार आहे. काही विचार ऐकले किंवा काही त्याच्यातनं प्रेरणा मिळाली तर ती कुठेतरी तिथे रुजेल की जी पुढच्या 5 पिढ्या चालू राहील. त्यामुळे मुलांमध्ये, छोट्या म्हणजे कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमधल्या मुलांमध्ये रंगमंचीय चळवळ उभं करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच उत्कृष्ट सिनेमा काय असावा, कसा असावा. आम्ही एक 3 वर्षापूर्वी कोविडच्या आधी दक्षिणायनतर्फे एक प्रयोग केला. मला वाटतं लातूरमध्ये पण कोणीतरी केलंय. म्हणजे ते मी एक दर महिन्याला 10 सिनेमे द्यायचे, त्याच्या पेनड्राईव्स करायचे आणि महिन्याभरात किंवा 1.5 महिन्यात तुम्ही ते दाखवा. त्याच्या अनुषंगाने मी एक सिनॉप्सिस लिहायचे, तो सिनेमा का चांगला आहे ते सगळं लिहायचे आणि त्यांच्याबरोबर मुलांबरोबर लोकल, कारण आम्हाला इतक्या ठिकाणी जाणं शक्य नव्हतं. तर डोक्यात आमचा असा विचार होता की 1 वर्षानंतर हा उपक्रम चालवल्यानंतर तिथे जायचं आणि आम्ही चर्चा करायची आणि काहीतरी फरक पडायला पाहिजे. आमचा विश्वास आहे की पडतो. आणि 6च महिने दुर्दैवाने आम्ही करू शकलो कारण कोविड आल्यानंतर. पण ते सिनेमे अजूनही दाखवत आहेत. आत्ताच आम्हाला सोलापूरमध्ये काल एक जण आल्या की त्यातला इन्व्हिक्टस सिनेमा आम्ही दाखवतोय आता मुलांना. सो असं काहीतरी मुलांमध्ये घडलं पाहिजे. एक प्रसंग ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांच्या संदर्भातला तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. गप्पांच्या ओघात कमलाकर म्हणून गेला, नाटकपाला म्हणून तुझी योग्य ती नोंद घेतली गेली नाही. लोकमान्य रंगभूमीशी तू कायम फटकून वागल्यामुळं कदाचित तसं झालं असावं. कमलाकरचा काहीसा दिलगिरीचा स्वर ऐकताच नुकतीच घडलेली एक घटना त्याच्या कानावर घातली. राजेंद्रनाथनं संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारासाठी माझं नाव सुचवल्याचं. मी कमलाकरकडे बोलून दाखवलं. भाजप सरकारच्या काळात माझं नाव सुचणं हा मोठा विनोद. सन्मान मिळणं तर दुरापास्तच, हे माझं भाकीतही राजेंद्रनाथला सांगितलं होतं. रंगभूमीप्रती अमोलचं योगदान एवढं मोठं असूनही त्याला अकादमीचा सन्मान मिळू नये यात आमचं काहीतरी चुकलं आहे असा गिरीश कर्नाडचा ईमेल त्याआधी संध्याला आला होता. याच अनुषंगानं मला असं विचारायचं आहे की नाटकवाला म्हणून तुमची योग्य ती नोंद घेतली गेली नाही असं वाटतंय का? सिनेमा म्हणून तरी कुठे गेली? म्हणजे एका सिनेमाच्या जोरावर माणसांना दादासाहेब फाळके मिळतं, पद्मश्री, पद्मभूषण मिळतं. या माणसांनी इतक्या भाषांमध्ये इतके प्रयोग केले, इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये केले, दिग्दर्शक म्हणून, प्रोड्युसर म्हणून, नवनवीन म्हणजे आत्ताचे जवळजवळ 30 जे अभिनेते आणि अभिनेत्री आहेत त्यांनी पहिलं काम अमोलकडे केलेलं आहे. सो इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं योगदान 6 दशकं हा माणूस करतोय. कुठल्याही शासनाला असं वाटलं नाही, कारण ही व्यक्ती कधीच कुणाच्याच पदरी जाणार नाही, कुणाच्याच दारी जाणार नाही. पण त्यांनाही वाटलं नाही की ह्या माणसाचा यथोचित असा काही सत्कार करावा. तर म्हणजे जसं राधो कर्व्यांच्या बाबतीत आपल्याला म्हणलं तर लॉस इज कम्प्लिटली देअर्स. म्हणजे ह्या व्यक्तीने कधी ना कशाची अपेक्षा केली ना काही खंत आहे. आणि कधी म्हणजे आता तर गेले कित्येक वर्ष आमच्या पुण्यात पुण्यभूषण, महाराष्ट्रभूषण, यावन त्यावन असे अनेक येतच असतात सारखे. तर त्यांचं स्वच्छ उदाहरण असं हे खूप उशिरा आहे आता. त्यामुळे थँक्यू. आपण आता शेवटाकडे जाऊया. शेवटचे 1-2 प्रश्न घेऊ. अमोलजी, आज तंत्रज्ञान आशयावर हावी होतंय का? जे नवनवीन तंत्रज्ञान आलंय ते स्वीकारावंच लागणार आहे आपल्याला. पण तंत्रज्ञान म्हणजे काही सर्व काही नाही, आशय तर हवाच. या अनुषंगानं काही जे नवीन दिग्दर्शक आहेत, विशाल भारद्वाज असतील, अनुभव सिन्हा, हंसल मेहता, जोया अख्तर, मेघना गुलजार,
यांचे सिनेमे वास्तवाचा विसर पडू न देता ते सिनेमे करतात. या नववास्तववादी सिनेमाबद्दल आपल्याला काय वाटतं? तुम्ही जी नावं घेतली ती खरं म्हणजे पुन्हा मुख्यधारेतलीच नावं घेतली. मुख्यधारेच्या पलीकडे जाऊन मी मगाशी म्हटलं तसं OTT प्लॅटफॉर्मवर अगदी तुम्ही जरूर बघा. बोमन इराणीनी मेहता बॉईज म्हणून एक सिनेमा बनवलाय, अगदी आत्ताच आलाय. बाप आणि लेक आणि पारशी बाप आणि लेक यांच्या आयुष्यावरचे काय आठवडाभराची गोष्ट असेल. इतका सुंदर सिनेमा आहे, बनवतात ना लोक. किंवा मल्याळम मध्ये खूप प्रयोग होत आहेत. मल्याळम मध्ये तर इतके प्रयोग होतात. मल्याळम मध्ये एक मी त्याचाही उल्लेख नेहमी करत असतो की मला त्याचा मेहजमीन किंवा असं करेक्ट उच्चार करता येत नाही म्हणून मी करत नाही, पण अरविंद स्वामी सारख्या म्हणजे अतिशय मोठा स्टार त्यांनी त्याच्यात काम केलंय. आणि 2 मित्रांची गोष्ट आहे. आणि गोष्ट म्हणावी तर गोष्ट एका वाक्यात सुद्धा सांगता येणार नाही, कारण गोष्टच नाहीये. ते 2 मित्र अनेक वर्षांनी पुन्हा भेटतात आणि अरविंद स्वामीला हा नेमका कुठचा मित्र हे आठवत नाही. म्हणजे हा मित्र होता करेक्ट, पण नेमका काय करायचा, काय होता, काय माझ्या आयुष्यात त्याचं काय स्थान होतं हे शोधायची धडपड म्हणजे तो सिनेमा आहे. किती सुंदर आणि किती साधा, अतिशय लोभसवाणा सिनेमा आहे. आता असे सिनेमा बनत असतात, आजही बनत आहेत. आपण विशेषतः ज्याला आपण प्रादेशिक सिनेमा म्हणू, त्या प्रादेशिक ह्याच्यात जर आपण बघितलं तर आपल्याला खूप छान सिनेमा बघायला मिळतात. मराठीत तितक्या आवर्जून नाव घ्यावं असं काही मला हल्ली दिसलं नाही, परंतु किंवा थप्पड आहे किंवा एक रात की काय तापसी पन्नू त्याच्यात आहे. हिंदीमध्ये सुद्धा OTT प्लॅटफॉर्म्सवरती खूप सुंदर प्रयोग झालेले आहेत अलीकडच्या 1-4-5 वर्षामध्ये. तुम्ही प्रेक्षकांनी हे प्रयोग बघावेत, म्हणजे तेही बघा, त्याच्याबद्दल काही हरकत नाही, परंतु हे प्रयोग बघावेत, कारण आपल्याकडे काय छान रसरशीत काहीतरी बनतंय. काहीच बनत नाही असं जे आपल्याला वाटत असतं तशी वस्तुस्थिती नाही. खूप छान काहीतरी बनतंय आणि ते बघून त्याचा आनंद घेऊया, त्यांना आपण शाबासकी देऊया, म्हणजे त्यांना आणखी काहीतरी चांगलं करायचं पाठबळ मिळेल. अमोलजी, आपण शेवटचा प्रश्न घेऊ आता. थोडा वेगळा आहे, गंभीरही आहे. सध्या आपण सर्वजण अस्वस्थ वर्तमान अनुभवत आहोत. काही धर्मांध शक्ती केवळ राजकीय कारणासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणीबाणीला विरोध तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जेव्हा जेव्हा गळचेपी झाली तेव्हा तेव्हा तुम्ही त्या विरोधात उभे राहिलात. मग सेन्सॉरशिप असो किंवा एखाद्या समूहाची झुंडशाही असो. सेन्सॉरशिपच्या विरोधात तुमची याचिकाच आहे कोर्टात तुम्ही केलेली, तिचा कधी निकाल लागतो माहीत नाही. पण आज जे काही सर्वत्र चाललं आहे ते आपण सगळेजण मूकपणे बघत आहोत. तुमच्यासारखा एखादा शिलेदार फक्त स्पष्ट बोलतो आहे. अशा अस्वस्थ वर्तमानात आपण आपलं भविष्य शोधतोय, हे कधी थांबणार आहे का? काय वाटतं आपल्याला? म्हणजे पुस्तकाचा शेवटच मुळी असा केलेला आहे, त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात येईल. तोच मी वाचून दाखवतो. होय, कारण ते आधीच तिन्ही. आजच्या घडीला आजूबाजूला इतक्या लाजिरवाणा करणाऱ्या घटना जगभर घडत आहेत की सगळ्या संवेदनाच थिजून गेल्यासारखं वाटतंय. घर राज्य सोडून कामासाठी आलेल्या कामगारांचे लोंढेच्या लोंढे अस्तित्वाचं ओझं पेलत पायी निघाले होते, तेव्हा त्यांना थांबवू शकलो नाही. 24 तास खोटं आणि द्वेष भरलं गरळ ओकणाऱ्या कोणाचंच तोंड गप्प करू शकत नाही. अनाथ बालिकांचं होत असणारं शोषण थांबवू शकत नाही.
धर्माच्या नावाखाली देश दुभागायला निघालेल्यांच्या तोंडावरचा मुखवटा काढू शकत नाही. आपण करू तरी काय शकलो आजवर? पूर्वी कधीच न वाटलेली भीती आजच्या घडीला नक्कीच वाटते. आजूबाजूचा काळोख माझा घसा आवळतोय का? माझ्यातला अल्ट्रामरीन ब्लू फिका होतोय का? अँटोनियो ग्राम्स्कीचं एक वाक्य मला पटतं. आय एम अ पेसिमिस्ट बिकॉज ऑफ इंटेलिजन्स बट अन ऑप्टिमिस्ट बिकॉज ऑफ विल. आठवते तेव्हापासून असायचो मी अल्ट्रामरीन ब्लूच्या थेंबासारखा, लांबच लांब, पसरत, घरंगळत, ओघळत. तेव्हा सूर्य उगवायचा आणि मला दिसायचाही. तेव्हा आभाळ नितळ होतं. आज जेव्हा वर बघतो तेव्हा आभाळच नसतं माथ्यावर. नाही दिसत सूर्य, नाही दिसत किरण, मात्र दिसतोय 80 वर्षांचा माग. कुठे झिरझिरीत, कुठे नागमोडी, कुठे पातळ, आणि आता येऊन थिजलेला एका दाट अल्ट्रामरीन ब्लू थेंबापाशी. इथून पुढे खोल खोल जाईल कातरलेल्या भविष्याच्या वरखातून, झिरपत, पाझरत. पण कुठवर? जिथे जमेल पुन्हा एकदा एक दाट कोॲग्युलेटेड थेंब, शांत, थंड. आता ऑक्सिजन 50 झालाय, बुबुळ क्षीण झाले, तरी हातातल्या व्ह्यू फाइंडर मध्ये दिसतोय सूर्याकडे थेट बघणारा हायसिंथ. मुठीत त्याच्या आहे माझी नाळ. जोवर असेल ती अल्ट्रामरीन ब्लू रंगाची, तोवर माझा आवाज फुटतच राहील. थांबावं असं वाटत नाहीये, पण वेळेची पण मर्यादा आहे. आपण खूप दिलखुलास बोललात, त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून मी आभार मानते. आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे सुद्धा लातूर कला मंच आणि विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं मी आभार व्यक्त करते. धन्यवाद.